भारतावर 1-2 नाही तर तब्बल 500 ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर येते. 8 मेच्या रात्री 8 वाजल्यापासून 11:30 पर्यंत 3 टप्प्यामध्ये हे ड्रोन हल्ले पाठवण्यात आलेले होते. ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता आणि या ड्रोन हल्ल्यांमध्ये चीनी आणि तुर्की ड्रोनचा वापर केल्याची ही माहिती समोर आली आहे. यातील 50हून अधिक ड्रोन भारतीय जवानांनी काढले आहेत, तर सुमारे 20 ड्रोन नष्ट करण्यात आले आहेत, ज्यामध्ये शिल्का L-70 झू MM या ड्रोनचाही समावेश आहे. तर पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील एकूण 24 शहरांना टार्गेट करण्यात आलं होतं. तर ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील 24 शहरांना लक्ष्य करण्यात आलंय. आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, पाकिस्तानकडून भारतावर 500 ड्रोन डागण्यात आले होते. फरा अगदी बरोबर आहे प्रियंका. आपण याच्यावरूनच अंदाज लावू शकतो. कालपर्यंत 15 शहरांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत होती काल रात्रीपर्यंत. मात्र आताची सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, तब्बल 500 ड्रोन पाठवलेले होते पाकिस्ताननं भारताच्या विविध शहरांना लक्ष्य करण्यासाठी. म्हणजे त्यांचा मनसुबा किती नापाक आहे हे आपल्या लक्षात येत आहे. फक्त पाकिस्तानच्या नावात पाक आहे, पण त्यांच्या ज्या कारवाया आहेत, कुरापती आहेत, त्या मात्र किती नापाक आहे ते आपल्याला यावरून लक्षात येते. 500 ड्रोन पाठवले होते, पण भारताची एअर डिफेन्स सिस्टीम एवढी चांगली आहे, एवढी स्ट्रॉंग आहे की ते सर्वच्या सर्व हल्ले परतवून लावण्यात यश आलंय. एयरफोर्स के पास से मतलब थोड़ी ब्लास्ट की या गोलियों चलने की आवाज़ आई है. कोई ऐसी कोई बात नहीं है. ममून साइड से भी थोड़ी सी ऐसी आवाज़ें आई है. बाकी आसपास से ऐसी अभी तक कोई खबर नहीं है कि कोई कैजुअल्टी हुई हो. तो बाकी सब ठीक ही है. रात को फायरिंग हो रही थी और वो सबने सुनी, बहुत ज़्यादा हो रही थी, पूरी रात होती रही है, पर हमें डर नहीं लगा, कोई भी नहीं डरे, क्योंकि यहाँ पे सेफ्टी सबसे ज़्यादा है. तर भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं मिसाईल आणि ड्रोन कशा पद्धतीनं पाडलेत पाहूयात. अगदी बरोबर आहे प्रियंका. मोठ्या शिताफीनं भारताने हे सर्व हल्ले परतवून लावलेले आहेत. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं ही मोठी कारवाई केली आहे. भारतानं पाकचं बंकर उडवलेलं आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानचं जे HQ-9 होतं, जे डिफेन्स सिस्टीम होती ती उद्ध्वस्त केली भारतानं आणि भारताचं S-400 म्हणून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्याचंच हे ॲनिमेशन आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं पाकिस्ताननं भ्याड हल्ले केले होते, पण ते नेस्तनाबूत करण्यामध्ये, परतवून लावण्यामध्ये भारताला कसं यश आलेलं आहे, कशा पद्धतीनं भारताची सिस्टीम, एअर डिफेन्स सिस्टीम काम करत होती त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. निश्चितच फरा पाकिस्तानचं जे HQ-9 मिसाईल होतं ते भारताने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. आपल्याकडे असलेला S-4, या S-4 जो हिरो आहे कालचा, त्याच्यामधून ते HQ-9 उद्ध्वस्त करण्यात आलं. तर प्रियंका, ही तर झाली कालची कारवाई. मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं आणखी एक मोठी कारवाई केली आहे. भारतानं पाकचं बंकर उडवलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानच्या बाजूला, त्या सीमेच्या त्या साईडला जे बंकर होतं पाकिस्तानी सैन्याचं, जिथून पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात होतं, तेच भारतीय सैन्यानं उडवून टाकलंय. आणि या हल्ल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय, तो आपण स्क्रीनवर पाहतोय. या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओमध्ये पाकिस्तानचं बंकर भारताने कशा पद्धतीने उधळून लावलंय, उद्ध्वस्त केलंय, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं हे बंकर उद्ध्वस्त केलंय आणि POK मध्ये भारत सरकारची ही मोठी कारवाई आहे. तर भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत आणि भारताच्या हल्ल्यामध्ये आपण बघितलं तर पाकिस्तानचं अनेक बंकर प्रफरा उद्ध्वस्त करण्यात आलेत. कशा प्रकारे ते उद्ध्वस्त करण्यात आलेत याचा व्हिडिओ आपण स्क्रीनवर पाहतोय. हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे, न्यूज 18च्या हाती लागलाय. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे बंकर कशा पद्धतीने उद्ध्वस्त करण्यात आलेत
ते आपण पाहतोय. अगदी बरोबर आहे. फक्त एका ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी ज्या बंकरमधून पाकिस्तानी सैन्य सामान्य लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होतं आणि भारतावर विशेषतः लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होतं वेगवेगळ्या ठिकाणांवर, ते त्यांचे बंकर जिथं लपून बसलेले होते पाकिस्तानी सैनिक तेच उद्ध्वस्त करत भारताने एक मोठा दणका पाकिस्तानला दिला आहे. आधी तर भारतानं आधीपासूनच स्पष्ट केलंय की आमचं लक्ष्य हे पाकिस्तानी आर्मी नाहीये, पाकिस्तानच्या कोणत्याही चौकीला आम्ही लक्ष्य केलेला नाहीये, हे सुरुवातीपासून भारत सांगत आलाय. तरी सुद्धा पाकिस्तानी सैन्य मात्र भारताच्या दिशेनं वारंवार हल्ले करताना दिसत आहेत, मिसाईल पाठवताना दिसत आहेत आणि अशामध्ये जे पाकिस्तानी सैन्याचे बंकर होते ते उडवत, ते उद्ध्वस्त करत भारतानं एक मोठा दणका पाकिस्तानला दिला. निश्चितच परा, भारताने 9 दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त केलं होतं आणि त्यानंतर पाकिस्तानने LOC दरम्यान जोरदार फायरिंग सुरू केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताने दहशतवादी स्थळांवर हल्ले केले, दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केले, पण पाकिस्ताननं सामान्य नागरिकांवर हल्ले सुरू केले. अगदी बरोबर आहे प्रियंका. पाकिस्तानकडून अशाच पद्धतीनं नेहमी भ्याड हल्ले केले जातात. दरम्यान सांबामधून आता जे दहशतवादी आहेत तेही घुसायला सुरुवात झाली होती, पण भारताचं सैन्य हे सजग आहे, सतर्क आहे आणि भारतीय सैन्यानं 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. BSFनं पाकच्या त्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावलेला आहे. त्या दहशतवाद्यांचा खात्मा BSFनं केल्याची माहिती समोर आली आहे. तर भारताच्या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती जेव्हा पत्रकार परिषदेत 100 दहशतवादी ठार झालेत ही माहिती समोर आली होती, पण त्यानंतर तो आकडा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. एकीकडे भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलंय, तर दुसरीकडे मात्र भारतीय सुरक्षा दलांनी सुद्धा पाकिस्तान दहशतवाद्यांचा घुसखोरीचा जो प्रयत्न होता, त्या भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा हाणून पाडला. अगदी बरोबर आहे. याचाच अर्थ सर्व सुरक्षा दलं भारताची सजग आहे, सतर्क आहे, हे यावरून दिसून येतं. तर त्याच दरम्यान आपण बघितलं तर 7 जे सांबामध्ये सामामधलं जे झालं त्यामध्ये 100हून अधिक, म्हणजे सगळीकडे जर आपण बघितलं जितके हल्ले केलेत त्या सगळ्या हल्ल्यामध्ये सगळे दहशतवादीच आपण ठार मारण्याचा अगदी बरोबर आहे. ते ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलं होतं, त्याच्यानंतर पाकिस्तान आता चौथाळून आलेला आहे. भारतानं तर लक्ष केलं होतं दहशतवाद्यांना, पण पाकिस्तान मात्र भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. पाकनं भारतावर भ्याड हल्ले करत काश्मीर आणि जम्मूच्या अनेक भागांमध्ये हल्ला केलाय. बॉम्बचा वर्षाव पाककडून करण्यात आला. पाकिस्तानचा हा हल्ला CCTV मध्ये कैद झालाय. पूंछ इथं पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. यामध्ये पाकिस्ताननं टाकलेल्या बॉम्बमुळे इथली घरं उद्ध्वस्त झाली आहेत. हे व्हिज्युअल्स, हे फुटेज आपण CCTVचे आहेत ते स्क्रीनवर पाहतोय. अगदी बरोबर आहे. पाकिस्ताननं कशा पद्धतीनं सामान्य लोकांना लक्ष केले ते त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. आपण सर्वसामान्यांवर हल्ला करत नसल्याचं पाक म्हणतोय, पण दुसरीकडे या CCTV मधून पाकचं पितळ उघडं पडलंय. ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेला पाकिस्तान LOC वर वारंवार हल्ले करतोय. जसं मी मगाशी सुद्धा सांगितलं, काल रात्री सुद्धा पाकिस्तानने कुपवाडामध्ये हल्ले केलेत आणि LOC मध्ये सुद्धा त्यांचं फायरिंग सुरूच आहे. अगदी बरोबर आहे प्रियंका. पाककडून होणाऱ्या शेलिंगमुळे इथल्या स्थानिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. त्यांनी कष्टानं उभं केलेलं घर उद्ध्वस्त केलं जाते पाकिस्तानी सैन्याकडून. त्यामुळं हे लोक आपली घरं खाली करतायत, रिकामी करतायत, कारण ज्या आजूबाजूला जी घरं आहेत ती उद्ध्वस्त होताना दिसून येत आहेत.